आता सुट्ट्या चालू झाल्या आहेत तर वेगवेगळ्या ठिकाणी आता आम्ही फिरणार आहोत। आज आम्ही खारघरला गेलो होतो आणि बसनी गेलो होतो। CBD बेलापूरची बस असते आणि तिथून खारघरला गेलो। स्पॅगेटीचा आमचा स्टॉप आला की आम्हाला माहिती असतं की गीता मावशी येणार आहे आणि गार्गीला तिथं स्टॉपवर उतरलं की माहिती आहे कुठून जायचं। फक्त आम्हाला तो उड्डाण पूल क्रॉस करायचा आहे, तोपर्यंत मावशी आमची येऊन थांबलेली असते। गार्गीला खूप दिवस जायचं होतं, गीता मावशीकडे जायचं आहे, गीता मावशीकडे जायचं आहे। तर फायनली आम्ही साधारण 1.5-2 तासाचा प्रवास करून खारघरला पोचलो। गेल्या गेल्या गरम गरम डोसा आणि चटणी, डोसा एवढा छान झाला होता आणि पटकन आवरून मग काय आम्ही फिरायला पटकन तिथून निघून गेलो। आणि खारघरला आम्ही स्टेशनवर गेलो होतो आणि तिथं थोडीफार काहीतरी शॉपिंग केली। माझ्या पुढे गीता चाललेली आहे, किती फास्ट चालते बघा ती। आणि मग आम्ही रिक्षा पकडली आणि तिथून मग आम्ही खारघर स्टेशनला गेलो आणि खूप आता फिरणार आहोत। आता मुलींना सुट्टी आहे तर एन्जॉय करणार आहोत आणि तुम्हालाही नवीन नवीन ब्लॉग असे बघायला भेटणार आहेत। तिथून आम्ही लोकलचा प्रवास केला आणि आज गीताचा लग्नाचा वाढदिवस होता तर छोटंसं आम्ही सेलिब्रेशन केलं होतं। तिची फ्रेंड आहे सीमा आणि आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करून आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो आणि असा तिचा लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेशन केला।